सरपंच तथा चिंचपाडा ग्रामस्थ शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांच्या वतीने 4/11/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना रेल्वे गेट सुरू करण्याबाबतीत एक निवेदन देण्यात आले. तसेच रेल्वे गेट 9 तारखेला जर सुरू नाही केले तर 10 तारखेला रेल रोको आंदोलन करण्यात येईल हे ग्रामस्थांच्या वतीने कळविण्यात आले होते. त्या संदर्भात आज दिनांक 8/11/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक 74 येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच संबंधित रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी यांना समक्ष बोलून जाब विचारला व रेल्वे गेट जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोवर रेल्वे गेट सुरळीत नियमितप्रमाणे सुरळीत चालू ठेवा व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करेन असे मॅडमांनी आश्वासन केले. त्यामुळे आमचे जे रेल रोको आंदोलन होतं ते तात्पुरतं स्थगिती करण्यात येत आहे. त्या मागण्या त्वरित नियमितप्रमाणे मान्य केल्या नाही तर आम्ही मागचं जे पत्र होतं रेल रोकोचं ते स्मरणपत्र देऊन परत रेल रोको आंदोलन करू. हे एक चिंचपाड्यामध्ये जे LC-74चा आपला क्रॉसिंग बंद केलं होतं त्याची आज पाहणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली सरपंचमध्ये. आता प्रॉब्लेम अशी आहे की जे तिथे RUB किंवा ROBचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं ते थोडं त्यांनी बायपास रोड जे केली त्याला आपण ROB जर ग्राह्य धरला तरी लोकांना थोडा 5-6 किलोमीटर एक्स्ट्रा चालायला लागते. तर आता NHAI चे जे आपले RO साहेब आहेत नागपूरमध्ये बसतात त्यांच्यासोबत फोनवर बोलली आहे एक एक्स्ट्रा RUB ज्यातून आपली ST बसेस जातील तसं प्रोव्हिजन जर आपल्याला करता आला तर आपण त्या RUB तिथे बांधू आणि मग लोकांना ऍटलीस्ट त्यांच्या मुलांना जायचं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचं ते व्हेहिक्युलर ट्रॅफिकसाठी NHAI ला एक RUB करता येईल आणि एक दुसरा RUB जे LC-73 वर प्रपोज आहे थ्रू रेल्वे ते पण आपण करू. आणि एक आता DLM साहेबांना रिक्वेस्ट करणार मी की जोपर्यंत काम होत आहे